रामकृष्ण हरी. आज एक काल्पनिक कथा आहे, त्याच्यावरती आपण आजचा हा जो ब्लॉग आहे तो त्याच्यावरती बनवूया. एका गावामध्ये तुकाराम आणि गंगाबाई हे अशिक्षित न शिकलेलं असं एक दाम्पत्य राहत असतं. त्यांना जेमतेम आपले 2 एकर क्षेत्र असतं, त्याच्यावरती उदरनिर्वाह करतात आणि आपला परपंचाचा गाडा पुढं चालू असतो. दुष्काळ परिस्थिती असते, सावकाराकडून कर्ज घेणे, पिकं करणे, याच्यामध्येच परत सावकाराचे कर्ज फेडणे, हा त्यांचा शेतीचा व्यवसाय चालू असतो. पण त्यांना पुढं एक मुलगा होतो, त्याचं नाव गणेश ठेवतात. मुलगा 1 वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो आणि त्या वर्षी पाऊस होत नाही. ते सावकाराकडून कर्ज घेतात, सोयाबीन करतात आणि पाऊस न झाल्यामुळं पूर्ण पीक वायाला जातं. अशा प्रकारे पहिलं कर्ज आणि परत हे कर्ज, असा कर्जाचा फार मोठा डोंगर तुकारामाच्या डोक्यावरती होतो. तुकाराम चिंतित राहतो की आता काय करायचं. आणि पुढं असेच काही दिवस निघून जातात, पाऊस होत नाही आणि ह्या पूर्ण व्यापाने, कर्जाच्या व्यापाने तुकाराम असा विचार करतो की आपण आपला हा कर्ज काही फेडू शकणार नाही आणि या विचाराने तुकाराम आत्महत्या करतो आणि आपली जीवनयात्रा संपवतो. मुलगा आत्ताशी कुठं 2-2.5 वर्षाचा असतो आणि हा दुःखाचा एवढा मोठा डोंगर गंगूबाईच्या डोक्यावरती येतो आणि गंगूबाई खूप मोठी दुःखामध्ये बुडून जाते. तदनंतर 6 महिने जातात, मुलगा 3 वर्षाचा होतो आणि पुढच्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी होतो. पण हे कर्ज असल्यामुळे सावकार त्या कर्जापायी त्या 2 एकरातली 1 एकर क्षेत्र आपल्या ताब्यात घेतो आणि 1 एकर शेती राहते. ती शेती गंगूबाई शेजारी पाजारी पैसे उसने करून ती शेती बागायत करते आणि आपला उदरनिर्वाह चालू करते. तर नंतर 2 वर्ष होतात, मुलगा 5 वर्षाचा होतो. गणेशला शाळेत पाठवते गंगूबाई. शाळेत पाठवल्यानंतर गणेश 1ली, 2री, 3री, 4थी. गणेश फार हुशार असतो. प्रत्येक वर्गात तो पहिलाच नंबर घ्यायचा. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. 10वीमध्ये तो फर्स्ट क्लासनी पास झाला. 11वीत टाकला, 11वीमध्ये फर्स्ट क्लास पास झाला. 12वीत टाकला, 12वीमध्ये फर्स्ट क्लासनी पास झाला. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा कोर्स करू लागला आणि त्याची आवड त्याला निर्माण असल्यामुळे आईने आपल्या जवळ जमवलेले पैसे भरून त्याला शहरामध्ये चांगले अशा प्रकारे कोर्स करण्यासाठी पाठवलं आणि तो सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि गावाला आला. म्हटलं, आई मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आणि फर्स्ट क्लासनी पास झालो. आईला खूप आनंद झाला. म्हणलं, आता मला परदेशातले काही कॉल येत आहेत, तर मी तिकडे जाऊ का? आई म्हणते, हो जा, पण त्यासाठी पैसे लागतील. तर आईने थोडेफार गोळा केलेले पैसे होते ते भरले आणि त्याला परदेशात कामासाठी पाठवला. तो तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर वर्षभर त्याने कुठल्याही प्रकारचं कॉल नाही किंवा तार नाही, पत्र नाही, काही नाही. वर्ष झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर त्यांनी तिकडनं आईला फोन केला की आई मी लग्न करतोय. आई म्हणली, अरे बाबा, मुलगी पाहिली नाही, काही नाही, लग्न कसं करतोय? म्हणला, मी लव्ह मॅरेज केले, मी लग्न करतोय. आई म्हणले, ठीक आहे बाबा, लग्न कर, पण लवकर सुनबाईला घेऊन इकडे. मग तो तिकडनं परदेशातून लग्न करून येतो आणि आईला भेटतो आणि आईला ती आता परदेशातील लोक असल्यामुळे ते संस्कार सर्व वेगळेच येतात. आईपाशी 1-2 दिवस राहतो आणि आईची पूर्ण सहानुभूती मिळवतो. आईची पूर्ण सहानुभूती मिळवल्यानंतर ते गावाकडील शेती आणि घर हे विकण्याचं तो आईला सांगतो आणि तू आमच्याबरोबरच परदेशात चल, असं आईला सांगतो. आईला वाटतं, आता मी एकटी तरी राहून इथं काय करणार. मुलगा म्हणतोय तर चला जाऊया.
तो ती 1 एकर क्षेत्र विकतो, घर विकतो, भांडी विकून टाकतो, सर्व विकतो आणि आईला बरोबर घेतो. परदेशात नेण्यासाठी नवरा बायको आणि आई हे गणेश आईला घेऊन त्याच्या बायकोला घेऊन निघतो. परदेशात जायसाठी येतो आणि 100-200 किलोमीटर गेल्यानंतर एका शहरामध्ये तो आईला म्हणतो, आई तू जरा इथे बस, आम्ही थोडंसं हिचे मित्र आहेत माझा त्यांना भेटून येतो. आणि तो आईला तिथंच सोडतो आणि बायकोचा आणि त्याचा अगोदरच हा प्लॅन झालेला असतो की आईला इथंच सोडायचं आणि आपण सर्व पैसे पाणी घेऊन परदेशात निघून जायचं. तशा प्रकारे तो करतो, आईला तिथंच सोडतो आणि तो विमानाने परदेशात निघून जातो. आई तिथं वाट पाहत बसते, तो काही येत नाही. तिथूनच जवळ एक स्वामी समर्थांचं मंदिर असतं. आई त्या मंदिरापाशी जाते. तोपर्यंत दुपार झालेली असते, दुपारचे 1-2 वाजलेले असतात. आईला भूक खूप लागलेली असते, पण काय करणार. तिथं जाते आणि ते पाणी वगैरे असतं तिथं मांडलेलं, ते पाणी पिते आणि परत येऊन आपली रस्त्याच्या कडेला बसते की मुलगा माझा येईल. 2 वाजतात, 3 वाजतात, 4 वाजतात, 5 वाजतात, संध्याकाळची 6ही वाजतात. मुलगा आईला पाहायला परत येतच नसतो, कारण त्यांचं अगोदरच ठरलेलं असतं की सर्व पैसे घेऊन आईला इथंच सोडून निघून जायचं. त्याप्रमाणे ते निघून जातात. रात्रीचे 7 वाजतात. आई पुन्हा त्या मंदिरापाशी येते, त्या रांगणामधले पाणी पिते आणि तिथं बसून राहते की आता काही माझा मुलगा येणार नाही. त्यावेळेस त्या मंदिराचा पुजारी हा रामचंद्र आणि तो मंदिरामध्ये येतो आणि ती मंदिराची परिसरामध्ये झाडलोट करतो आणि तोपर्यंत 7:30-8 वाजतात. आरतीचा टाईम होतो. ती आरती होती, सर्व लोक निघून जातात. त्या गंगूबाई तिथेच बसलेल्या असतात. रामभाऊ म्हणतो, मावशी मी तुम्हाला सकाळपासून पाहतोय, रस्त्याला जाताय, तिथं बसताय, परत येताय, इथं बसताय, काय करताय सकाळपासून इथंच बसताय. ती गंगूबाई तिची सर्व कहाणी त्या रामभाऊला सांगते. रामभाऊला खूप वाईट वाटतं. जर एकुलता एक मुलगा त्याच्यावरती एवढे मोठे संस्कार चांगले करून परदेशात गेल्यानंतर त्याची वृत्ती जर अशी बदलत असेल आणि आपल्या आईला असं टाकून जर जात असेल, हा मुलगा नसलेला चांगला. त्यानंतर तो रामभाऊ त्या मावशींना बरोबर घेतो आणि घरी नेतो. घरी त्याची बायको रामभाऊची बायको वाट पाहत असते. तोपर्यंत मंदिर हे बंद करून जायला यांना 10 वाजतात. रामभाऊची बायको सत्यवती ही गेल्यानंतर म्हणते, अहो हे कोण आणली. ते म्हणतात की हे ती रामभाऊ तिला सर्व कहाणी सांगतो की असं असं. ठीक आहे, त्यांना ती सत्यवती त्या मावशींना हातपाय धुण्यासाठी पाणी देते. हातपाय धुतात आणि त्यांना जेवाय घालते. त्यानंतर रामभाऊ म्हणतो, मावशी मी तुला आईच म्हणतो, कारण मला आई नाही. गंगूबाई म्हणते, म्हण बाळा काय अडचण आहे. त्यानंतर सकाळी रामभाऊ उठतो आणि मंदिराकडे आंघोळ वगैरे करून मग मंदिराची झाडलोट करण्यासाठी. त्यावेळेस ती गंगूबाई उठते, म्हणते मला पण येऊ दे. रामभाऊ म्हणतो, नको आई तू नको येऊ. ती गंगूबाई त्याच्याबरोबर येते आणि त्याला झाडलोटीमध्ये मदत करते. असा त्यांचा दिनक्रम चालू राहतो. 2 महिने 3 महिने होतात, 4 महिने होतात, 6 महिने होतात. गंगूबाई म्हणते, अरे मला घरी करमत नाही, मी काय करते, मला काहीतरी या मंदिरासमोरच काहीतरी करण्याची संधी दे. त्यावेळेस रामभाऊ म्हणतो, ठीक आहे तू काय कर, आपल्या महाराजांपाशी आलेले जे नारळ आहेत ते घे आणि बाहेर विक आणि त्याच पैशाची तुला काय लागेल ते घे आणि तुझा जे वाटेल ती वस्तू खरेदी कर. गंगूबाई म्हणते ठीक आहे. त्या मंदिरातले नारळ आलेले बाहेर ठेवते आणि ती तदनंतर ते हे नारळ विकण्याचं काम गंगूबाई ही करत असते.